नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण मुळ्याची सुकी भाजी बनवणार आहे. इथे मी 3 मुळे घेतलेले आहे. त्याचे आपण पाला काढून घेऊया. इथे मी मुळे स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेले आहे. आता आपण मुळीचा पाला आहे तो बारीक चिरून घेऊया. अशा प्रकारे हे बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण मुळी किसून घेऊया. अशा प्रकारे ही मुळी पण मी किसून घेतलेली आहे. आता पॅनमध्ये तेल घालून थोडेसे जिरे घालूया. त्यानंतर 5-6 पाकळ्या ठेचून मी लसूण घेतलेला आहे त्यासुद्धा त्यामध्ये टाकून घेऊया आणि छानपैकी परतून घेऊया. आता आपण मिरचीचा ठेचून घेतलेली मिरची त्यामध्ये घातलेली आहे आणि कांदा घालून त्याला छानपैकी परतून घेऊया. कांदा आपला परतलेला आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली मुळीची भाजी घालून मस्त परतून घेऊया. अशा प्रकारे ही आपली भाजी परतलेली आहे. त्यामध्ये आपण किसलेला मुळा सुद्धा घालून घेऊया. इथे भाजी थोडीशी परतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालणार आहेत. त्यानंतर छानपैकी त्याला मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहे. 5 मिनिटांमध्ये आपली भाजी छानशी शिजल्या गेलेली आहे. आपण बघू शकता मुळ्याची भाजी आपली छान झालेली आहे. ही भाजी आपली बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. झणझणीत और चटपटीत अशी आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे. एकदा घरी नक्की ट्राय करा.